मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, नेहमीच आपण लहान भुकेसाठी किंवा मग प्रवासात नेण्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो। तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे। तर हा पदार्थ छान असा खुसखुशीत तर बनतोच, पण अजिबात तेल पिला जात नाही। तर चला मग तुम्हालाही बनवायचं आहे ना, तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर इथे एक बाउल घ्यायचा आहे। त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अगदी बारीक जाडसर नको 1 कप रवा टाकलेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित आपलं हे रव्याला चोळून घ्यायचं आहे मीठ। तर रवा आपला व्यवस्थित गाळून घ्यायचा आहे। जाडसर रवा घेऊ नका। मसाला जो आपण समोसा मसाला पुरी बनवत आहोत तो खुसखुशीत आणि व्यवस्थित बनत नाही। तर आता यामध्येच आपल्याला टाकायचं आहे अगदी कडकडीत करून घेतलेलं तेल। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपण हे कडक करून घेतलेलं आहे। कडक तेल असल्यामुळे अगोदर आपण हाताने न चोळून घेता चमच्याच्या सहाय्याने इथे चोळून घेणार आहोत। तर कडक तेल कोणत्याही पदार्थामध्ये कधी वापरावं, तर तो पदार्थ आपल्याला कुरकुरीत आणि खुसखुशीत बनवायचा असेल तर नेहमी त्या पदार्थामध्ये कडकडीतच तेल वापरावं, त्यामुळे तो पदार्थ अगदी खुसखुशीत बनतो। तर हा मसाला समोसा खूप खायला छान लागतो। तुम्ही छोट्या मुलांना नुसता सुद्धा खायला देऊ शकता किंवा मग आपण सुद्धा चहासोबत हा खाऊ शकतो। आणि यासाठी खूप जास्तीचा काही अट्टास पण आपल्याला करावा लागत नाही। तर इथे बघा या पद्धतीने आपण पूर्ण हे तेल मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे बघा 1 कप रव्यासाठी मी पाऊण कप पाणी यामध्ये वापरणार आहे। पाणी घालताना एकदम पाणी न वापरता थोडंसं पाणी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण आपल्याला पाण्याचा अंदाज येतो। हा गोळा मळून घेत असताना अगदी घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। पातळ जर तुम्ही गोळा मळून घेतला तर अजिबात समोसा खुसखुशीत बनत नाही। तर पूर्णपणे आपल्याला 1 कप रव्यासाठी इथे पाऊण कप पाणी लागणार आहे। तर इथे बघा पूर्ण आपलं हे पीठ मळून व्यवस्थित तयार झालेलं आहे। तर आता एक 10 ते 15 मिनिट आपण हे सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथे बघा या पद्धतीने आपलं पीठ सुद्धा व्यवस्थित सेट झालेलं आहे। आता आपण याला 2 भागामध्ये डिवाइड करणार आहोत। तर इथे बघा 2 याचे आपण भाग करून घेतलेले आहेत। तर इथे आता आपल्याला लाटून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकताय बघा या पद्धतीने। तर पीठ थोडंसं घट्टसर असल्यामुळे लाटताना आपल्याला पटकन लाटता येत नाही। थोडंसं जास्त प्रेस करून लाटावी लागते ही पोळी। आणि पीठ जर आपण पातळ केलं तर हा समोसा कुरकुरीत बनत नाही। तर इथे बघा मीडियम साईजची पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे। जास्त जाडसरही नको आणि जास्त पातळसरही नको। आता ही पोळी आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही गोल सुद्धा काप करू शकता, पण इथे आपण समोसा मसाला पुरी बनवत आहोत त्यामुळे समोशाचाच याला शेप देणार आहोत। तर इथे बघा या पद्धतीने मी कट करून घेते, तुम्ही पाहू शकताय। तर इथे एका सुरीच्या सहाय्याने आपण हे कट करून घेतोय। तर या जे अलगदपणे आपल्याला या पद्धतीने पीसेस साईडला काढून ठेवायचे आहेत। तर इथे बघा मी आता तुम्हाला दाखवते आपण समोशाच्या आकाराचे कसे पीसेस कट करणार आहोत। या पद्धतीने आपल्याला इथे पीसेस कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकताय सेम समोशाचीच म्हणजे याला आकार येतोय। तर एक मी पीस तुम्हाला काढून दाखवते, इथे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे पीसेस कट करून घ्यायचे आहेत। तर याच पद्धतीने आता आपण सगळे हे पीसेस कट करून घेणार आहोत। तर इथे बघा पूर्ण आपले मसाला समोसा बनवण्यासाठी इथे आपले काप रेडी झालेले आहे। तर बघा तुम्ही पाहू शकता जास्त जाडसरही नको आणि जास्त पातळसरही नको। तर आता आपण हे तळून घेणार आहोत। तळण्यासाठी इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे। तर तेल थोडंसं आपल्याला जास्तच वापरायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आणि खुसखुशीत तळले जातात। तर गॅसची फ्लेम ही जास्त कमीही नको आणि जास्त मीडियम साईजचीही नको। हे समोसे तळत असताना हाय फ्लेमवरती अजिबात तळायचे नाहीत, वरतून करपले जातात आणि आतून कच्चे राहतात।
नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील. तर हा एक स्नॅकचा पदार्थ आहे, खूप छान चटपटीत आणि अजिबात तेलकटसुद्धा होत नाही. मी तुम्हाला तयार झाल्यानंतर दाखवणारच आहे. नक्की या पद्धतीनं तुम्ही चटपटीत सामोसा मसाला पुरी करून बघा, खूप छान खायला लागते आणि टेस्ट पण याची छान येते. ही पुरी एक 15 ते 20 दिवस आरामात आपण हवा बंद एअर कंटेनरच्या भरणीमध्ये जर ठेवली तर व्यवस्थित राहते. प्लास्टिकच्या भरणीमध्ये न ठेवता शक्यतो तर असे कुरकुरीत पदार्थ काचेच्या भरणीमध्ये ठेवायचे, म्हणजे ते जास्त दिवस व्यवस्थित टिकतात, अजिबात सादळले जात नाही. तर इथे बघा एक निम्मे आपले तळून तयार झालेले आहेत. आणखीन एक 5 मिनिट आपण याला व्यवस्थित तळणार आहोत. तर तुम्ही पाहू शकताय अतिशय टम्माशे हे मसाला सामोसे फुगलेले आहेत. तर इथे बघा पूर्ण तळून झालेले आहेत आपले समोसे. तर आता आपण एका डिशमध्ये हे काढून घेतोय. तर इथे बघा आपल्याला मसाला समोसा बनवण्यासाठी इथे पुरी जे आहेत ते आपल्या तळून तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकताय अगदी खुसखुशीत मी एक तुम्हाला दाखवते. या पद्धतीनं अगदी खुसखुशीत बनलेले आहेत. ही खुसखुशीत बनल्या तरच खायला मसाला समोसा छान लागतो. आता यासाठी बघा आपण मसाला बनवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी एक छोटी वाटी घेतलेली आहे. आता त्यामध्ये आपण टाकून घेतोय 1 चम्मच चाट मसाला. त्याच चमच्यानं आता इथे आपल्याला 1 चम्मच टाकायची आहे काश्मीरी लाल मिर्च पावडर. काश्मीरी लाल मिर्च पावडरचा इथे वापर करायचा, त्यामुळे जास्त मसाला पुरी तिखटही लागत नाही आणि कलर अतिशय छान येतो. यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. यामध्येच आपण टाकून घेतोय मसाला. तर इथे मी रेग्युलर भाज्याचा मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा. आता यामध्येच आपल्याला टाकून घ्यायची आहे 2 चमचे पिठी साखर. तर इथे बघा मी पिठी साखर टाकलेली आहे. पिठी साखरेमुळे गोड आणि जो चाट मसाला आपण इथे वापरलेला आहे त्यामुळे आंबट खट्टा मिठ्ठा असा या मसाला समोस्याला खूप छान फ्लेवर येतो. तर आता व्यवस्थित आपल्याला हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत एका चमच्याच्या साहाय्याने, किंवा तुम्ही हाताने सुद्धा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ शकता. तर इथे बघा यासाठी लागणारा आपला मसाला सुद्धा तयार झालेला आहे. तर हे तयार करून घेतलेले आपले मसाला समोसे आता आपण यावरती हा पूर्ण मसाला टाकून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय या पद्धतीने. तर या पद्धतीने आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे याला लावून. तर याला वरतून पूर्ण हा मसाला कोटिंग करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकताय. तर याला हाताने न लावता या पद्धतीने आपल्याला हा मसाला लावून घ्यायचा आहे, म्हणजे पूर्ण याला व्यवस्थित कोटिंग होतं आणि मसाला ही पुरीला या व्यवस्थित बसतो. या पद्धतीने पाहू शकताय अगदी व्यवस्थित याला मसाला कोट झालेला आहे या पद्धतीने. तर नक्कीच तुम्ही हा मसाला समोसा बनवण्याचा प्रयत्न करा. खूप छान खुसखुशीत बनतो आणि हा एक स्नॅकचा पदार्थ आहे, त्यामुळे नक्कीच चटपटीत तर बनणारच आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने नक्की तुम्ही हा स्नॅकचा पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. सबस्क्राईबर केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. तर चला मग मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील छान चटपटीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.